आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। खासदार गेले, आता आमदार नगरसेवकांबाबतही समजेल। उद्धव सेनेवर गिरीश महाजनांचा जोरदार हल्लाबोल। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। नाशिकमधील मतदान केंद्रावर माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षातील घडामोडींवर भाष्य करत अनेक राजकीय संकेत दिले। महाजन म्हणाले, ज्याला जायचे त्याने जा असे म्हणायचे आणि नंतर तो गेल्यावर राडा करण्याच्या धमक्या द्यायच्या, याला राजकारण म्हणत नाहीत। लोकांची काळजी घेण्यात अपयश आल्यानेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे। उद्धव सेनेतून आधी खासदार बाहेर पडले असून आता आमदार आणि नगरसेवकांबाबतही लवकरच समजेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला। पक्षातील काही नेत्यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना महाजन म्हणाले की सकाळपासून सुरू असलेल्या बडबडीला सर्वजण वैतागले आहेत। अशा वक्तव्यांमुळे पक्षाचेच नुकसान होत असून पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे। यावेळी त्यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीवरही टीका केली। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना वेगळी होती, काँग्रेससोबत गेल्यानंतर पक्षाची पारंपरिक मतदार बँक दूर गेली आणि त्याचा फटका निवडणुकांमध्ये बसला आहे, असेही ते म्हणाले। दरम्यान महायुतीच्या लोकप्रतिनिधींवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत महाजन यांनी नाराज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले। तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्षातील नाराजी दूर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले। नाशिकच्या राजकीय वर्तुळात महाजन यांच्या या वक्तव्यांमुळे चर्चांना उधाण आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। नाशिक खबर न्यूज, संजय परदेशी। धक्का लागतोय भेटलो जाऊन वावगं काय काही चुकीचं नाही, आणि हे शेवटी कार्यकर्ते पुढे पक्षाचं काम हेच करणार आहेत। प्रत्येक लोकसभा, विधानसभा, सगळ्या निवडणुका महानगरपालिकेमध्ये हेच कार्यकर्ते काम करणार आहेत। त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही नेत्यांसाठी, पक्षासाठी एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतो, तर ते आमच्यासाठी घेत आहेत। मला वाटतं हे चुकीचं असं वाटत नाही मला एकदम जाऊन भेटणं आणि तिथे जाऊन मीडियावर बोललं जातं, सांगतं जाऊन बोलावे लागतात। आपण तिथे असताना राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं गेलं। संजय राऊत म्हणतात की खासदार फुटले त्या ठिकाणी जाऊन राडा करा, कोणी राडा करायला सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही। कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या ऑर्डरने चालत होतात, ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये की तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात। आता तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात, तिथं काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून सगळं आपली बडबड सुरू करतात। त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत, खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले, आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता महाराष्ट्र करतील। म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग बघायला मिळेल असं तुम्ही सुचवताय? म्हणणार नाही, पण लोकच राहायला तयार नाही त्या ठिकाणी। वाऱ्यावर सोडून दिल्या लोकांना त्यांनी, कोणी कुणाला भेटत नाही, कोणी कोणाचं ऐकून घेत नाही। नुसते जाण्याचे वारं सुद्धा सुटलं, कोणतरी नुसतं बोललं तरी पण ज्याला जायचं ते जा, आम्हाला गरज नाही, हे अशी कोणी पक्ष करण्याची पद्धत असते? मागच्या विधानसभेच्या वेळेला सुद्धा मी बघितलं, यांनी सांगितलं ज्याला जायचं त्याने जावं, बिलकुल थांबू नये, जा, गेले लोक निघून, हे बसले हात सोडत। आता खासदार वेळेला परवा असंच झालं, ज्याला जायचं ते निघून जा, लोकांना कुठे थांबायचं, तुझी बडबड आहे काय? म्हणजे संजय राऊतांमुळे सगळे सोडून गेले असं म्हणायचं? संजय राऊतांमुळे सोडून गेले सगळे असं निश्चित राऊतामुळेच जास्त। मी तर प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, त्याचा तुमचं काही राहणार नाही। खरं म्हणते ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, बहुत घटकेचे राजे झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही हा ह्युमन बॉम्ब आहे, तुम्ही म्हणजे तुम्ही बॉम्बच बांधून घेतला गळ्यामध्ये, तुम्ही करायचं नव्हतं, तर तुम्हाला लांब चालायचं होतं, तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं अंतर चाललात आणि थांबून गेलात। काय शेवटी तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांचे गुणगान करत बसलात, तुमची सगळी वोट बँकच गेली। त्यामुळे महापालिकेत काय झालं, नगरपालिकांमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली तुमची, अतिशय दयनीय परिस्थिती झाली त्यांची। आणि या पुढच्या काळामध्ये अजून परिस्थिती वाईट होणार आहे।
17 जागा आहेत, आता 17पैकी एकही जागा विरोधकांना या ठिकाणी मिळणार नाही. हे जे खासदार ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे 6 जण गेले त्यांनी ज्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलं की शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू होती. त्या सगळ्या अनुषंगानं ही सगळी घडामोड घडलेली आहे. अशा स्वरूपाचं आता मी ते सांगितलं की याचा राग उचलण्याचं कारण काय आहे? तर याचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. आधी पवार साहेबांचं गुणगान करता राऊत करत नव्हते, आता ते राहुल गांधींचं करतायत, दुसरं काहीच बोलत नाही. ज्यांना पंतप्रधान करा हे लायक आहेत, मग पंतप्रधान मोदीजींबद्दल वाटेल तसं बोलायचं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याबद्दल आवर्वाच्य बोलायचं, इलेक्शन कमिशन आहेत त्यांना शिव्या घालायच्या, त्यांना जे वाईट वाटलं त्यांना सगळ्यांना शिव्या घालायच्या. काल तर खासदारांबद्दल इतके अपशब्द वापरले की तुम्ही ते दाखवले पण नाही. हे कुठलं राजकारण आहे? हा कुठला पक्ष आहे? आणि म्हणून मला वाटतं आता लोक यांना पूर्ण वैतागलेले आहेत. यांना आता कोणी स्वीकारायला तयार नाही. जे आहेत ते सुद्धा चाललेले आहेत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आता राडा होईल, काढा होईल, काही नाही. तुमच्याकडे आता राडा करायला सुद्धा माणसं शिल्लक नाहीये, थोडी शिल्लक नाही तुमच्याकडे. ते गेले ते दिवस जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता, बाळासाहेबांची आयडिओलॉजी होती, त्याच्या तत्वावर तुम्ही चालत होता. आता तुमचं काही झालं, आता तुम्ही काँग्रेसमध्ये झालेला आहात. काही दिवसांनी राऊतच म्हणतील की आता आपणही काँग्रेसमध्ये चला, अशी परिस्थिती निर्माण झालेली. ताकद वाढलेली आहे. शिंदे सेनेचे खासदार आता राज्यामध्ये भाजपपेक्षा जास्त झाले, ताकद वाढली. आनंद आहे ना आम्हाला. शेवटी महायुतीमध्ये मोदीजींचे हात बळकट होत आहेत. वरती लोकसभेमध्ये आमचं स्पष्ट बहुमत झालेलं आहे. आता आपण बघितलं पश्चिम बंगालमधून खासदार आले, तसं असं खासदार वाढले, त्यामुळे आमची संख्या तर मोठी झालेली आहे वरती. शेवटी लोकसभेमध्ये किंवा देश चालवताना आम्हाला एक स्पष्ट बहुमताची गरज आहे, त्यामध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. शेवटी शिंदेसाहेब आमचे मित्र आहेत, मित्र पक्षातले आहेत, ते आम्हाला ते वाईट वाटतं कारणच नाही. ऑपरेशन टायगर हे आधीच होणार, 2-3 महिने आधी ऑपरेशन टायगर होणार ही कुंडी लागलेली होती. राजाभाऊ वाजे यांनी सांगितलेलं होतं वरपर्यंत, मात्र तरीही ते थोपवू शकले नाही. काय वाटतं तुम्हाला? त्यांना गरजच नाहीये. ते त्यांना नुसती कुंकून हवा लागली तरी पण ते म्हणतात ज्यांना जायचं ते जा, म्हणजे तेच लोकांना मोकळं सोडतायत. विधानसभेला सुद्धा त्यांनी तेच केलं, ज्यांना जायचं त्यांनी जा, आम्ही कोणाला थांबवणार नाही. हा कुठला पक्ष आहे म्हणतोय? कुठला पक्ष चालवतात? तुम्ही संजय राऊतांच्या म्हणण्यावर चालतात. ते आधी म्हणतात विधानसभेला ज्यांना जायचं जा, लोक थांबतील. लोकांना गरज नाही अशी. लोकांना फील्डवर काम करायचं आहे, लोकांना कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, त्याचे मतदार सांभाळायचे आहेत. तुम्ही कोणाला भेटणार नाही, बोलणार नाही, कोणी नाराजी व्यक्त केली तर जा तू निघून. त्यामुळे आता हे सगळं त्याला दिवस आले. 100 कोटींचं डील झालं, 100 कोटींचं डील झालं, त्याच्यापैकी 15 कोटी ऍडव्हान्स मिळाले आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण ऑपरेशन कुठल्याही निवडणूक असू द्या, काही झालं की त्यांना कळलं. एकदम मग त्या मतदान गोपन झालं, मतपेट्या बदलून टाकल्या, मतपत्रिकेवर घ्या, पैसे वाटले, ईडीचा प्रभाव आहे, पोलिसांचा प्रभाव आहे, सगळं चाललेलं आहे त्यांचं. हे त्यांच्याशिवाय त्यांना काही कारण शिल्लकच झालेले नाही. आता पैसे वाटले, अरे तुम्हीच लोकांना म्हणता ज्याला जायचं असेल तर जा, कशाला थांबतील? आता कशाला पैसे सांगता तुम्ही आम्हाला? तुम्ही सांगता कशाला पैशाचं कारण? तुम्हीच लोकांना हाकलून सुद्धा पक्षातून अशी परिस्थिती आहे. बंगालमध्ये पण इलेक्शन हरलं होतं, तिथे पण त्याचं कारण काढण्यात आलं, पण तिथे लोकांनी किती स्पष्ट नाकारलेलं आहे. आता तर त्या दिलीप बरोबर कोणी शिल्लकही राहिलेलं नाहीये, तरी पण तिथे पण प्रभाव वापरला. आता त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. तुमची लोक तुमच्या बरोबर राहायला तयार. भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेची जी बैठक झाली, 6 खासदार अनुपस्थित होते, त्यांना कारणे दाखवून नोटीस बजावलेली आहे. कुठे कायदेशीर अडचणी येतील असं वाटतं ऑपरेशन टायगर सक्सेस आता होणार मला नाही? त्याची तांत्रिक एवढी बाजू माहिती नाही. पण मला वाटतं काही होणार नाही. मागच्या काळामध्ये सुद्धा आमदार गेले त्यावेळेला ते खूप गाजावाजा केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला. हे लोकांना घाबरवण्यासाठी चाललेलं आहे. एकीकडे म्हणायचं जा, आणि लगेच दुसरीकडे मग आम्ही कायदेशीर कारवाई करू. कशाला करतात? पण तेव्हा सांगायचं जाऊ नका म्हणून, त्यांना समजवायचं, 2 गोष्टी प्रेमाने बोलायच्या, पण त्यांना ते अजिबात चालत नाही. लोकांना दम भरायचा, हाकलून द्यायचं, जा म्हणायचं, आणि गेल्यावर म्हणतो मग आम्ही बघतो तुम्ही कसे जाता. भाजप ही सगळी फोडाफोडी करते, भाजप ही सगळी फोडाफोडी करते. आता मला नाही वाटत लोक काय म्हणतात काय नाही, म्हणजे विरोधक काय म्हणतात, विरोधक तेच बोलणार आहे. विरोधक आमच्या नावाने सगळ्या गाजर करणार आहेत, आपल्याला कल्पना आहे. पण आम्हाला गरज नाही. आता तुम्हीच लोकांना हाकलून द्यायला लागलेले आहात.
मी वारंवार तेच सांगतोय. हेच म्हणतायत की आम्हाला गरज नाही, तुम्हाला तिकडे जायचं तिकडे जा. लोक कशाला काम दिली ते? आणि लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही वागवून देतात, लोकांना आता ते चालत नाही. लोकांना आता मदत पाहिजे तर लोकांची खाली काम करावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, संपर्क लागतो आणि हे वरती ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे लोकांनाही वाटतं त्याला पक्षपण वादा बंद वेचन आधी कशाला लागतायत. आणि सकाळपासून सगळी बडबड चालते तुमची. मी सांगितलं आधीच की या माणसामुळे सगळा पक्ष शिल्लक राहणार नाही. हा एकटा म्हणून पुरेसा या पक्ष संपायला भाजपची गरज नाही, शिवसेनेची गरज नाही, कधीच गरज नाही यांना. एक माणूस पूर्ण आहे, एक माणूस तो सगळा पक्ष रसत आला नाही. दोन नेमके काय मला राऊतांना तर खूप शुभेच्छा आहेत माझ्या, किंवा त्यांनी असं त्यांचं काम चालू ठेवावं, म्हणजे आमचं काम सोपवत राहतं. खरं सांगतो मी आपल्याला. आणि शिंदे साहेबांची शिवसेनाची दिवशी जसं वाटतेच आहे, त्यांना तर आपली शुभेच्छाच आहे, त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांनी अजून शिवसेना वाढवावी, रायडे सिल्लरी वाटा हे पण त्यांच्यासोबत जावी, जेणेकरून त्यांची काही कामं होती त्या लोकांच्या बिचाऱ्यांचे त्यांच्याकडून ते वाऱ्यावरच आहे. काय गेले नाही आपली आश्चर्य वाटतं. नितीन भाऊ थोडा आत्मार्ग घ्या. निश्चित भेटतो मी त्यांना, काय त्यांचे कामं विचारतो. अपमानित करतात नाही, माझं त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, त्यांना माझ्याबद्दल विचारा आपण. तुम्ही म्हणजे शासन नाही, तसं जर त्यांच्या मनात काही किंतू करत असेल तर मी सगळ्या त्यांच्या शंका दूर करेन. कसं कुठल्या आमदार जे अपेक्षित आहेत ते सगळ्यांना बोलतो आपण. कुठे आमदार अपेक्षित नाही, कुठे मंत्री अपेक्षित नाही, कुठे खासदार पण अपेक्षित नसतात. मंत्री ते 4-4 मंत्री तुम्ही बघता ते कुठल्या कुठल्या बैठकीत नाही बोलवलं जात कुणाला. कुंभमेळा मंत्री म्हणून मीच असतो त्या, पण जे आवश्यक आहे, ज्या शासकीय समित्या आहेत, त्यांच्यावर त्यांची नावं आहेत, त्यांना बोलवतो असतात ते आजार. पण त्या उपरही त्यांचे काही अडचणी असतील तर मी समजून घेईल. का गेले नाही त्याबाबत काय अडचण, का गेले नाही यावरती अडचण नाही, का गेले नाही म्हणून नाही, पण त्यांच्या कशा अडचणी असेल किंवा मला विश्वासात घेत नाही, बोलवत ते कुंभमेळ्यामध्ये, तर मी निश्चित त्यांना लवकरच भेट घेईन त्यांची आणि त्यांच्या शंका सगळ्या दूर करेन. त्यांचं समाधान होईल असं त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलेन. शांतीनगर येथील झोपडपट्टी हटवण्यात आलेली आहे आणि ती जागा जी आहे ती MIDC ला देण्यात आली. ती गायरान जमीन होती, अशी गायरान जमीन हस्तांतरित करता येत नाही. नाही. मला या संदर्भात तुम्ही आता सांगतात, मला त्या संदर्भात माहिती मला अजिबात माहिती आहे. साधू महंत शस्त्र परवाने मागताय. साधू महंत सोडून 2 रिक्वेस्ट एवढी वेळ काढा. त्यांच्याकडे शस्त्र असताना सगळे तलवारी असतात, भाले, बच्चे पिस्टल पाहिजे मी आता संध्याकाळी मागे घ्या. भेटायला जातो, भेटतोय, त्यांना विचारतो काय केलं दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.